खेड आणि विन्हेरे दिवाणखवटी रेल्वे परिसरामध्ये दरड कोसळली आणि कोकण रेल्वे ठप्प झाली आहे। अनेक एक्सप्रेस 19 तासांपासून रखडलेल्या आहेत, तर काही एक्सप्रेस रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे हजारो प्रवाशांचा खोळंबा झालाय। दरम्यान दरड हटवण्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे। मोठ्या प्रमाणात ट्रॅकवरती असलेली माती हटवण्याचं काम सध्या सुरू असून ट्रॅकच्या बाजूला असलेली माती पाडण्यामध्ये प्राधान्य दिलं जात आहे। त्यामुळे पुढच्या 2 ते 3 तासांमध्ये कोकण रेल्वे पूर्वपदावरती येईल असं सुद्धा बोललं जात आहे। आणि या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अमोल मोरे आपल्या सोबत आहेत। अमोल, सध्याची काय परिस्थिती आहे? अमोल, मातीचा ढिगारा किंवा दरड जी होती ती मोठ्या प्रमाणात आली होती। रात्री पाऊस होता आणि त्यामुळे त्या दरड हटवण्यासाठी निसर्गाशी 2 हात करत दरड हटवणं हे थोडं जिक्रीचं होतं आणि एकंदरीत त्याचा परिणाम जो होता तो संपूर्ण कोकण रेल्वेवरती झाला, कारण की कुठेतरी 4 ते 6 तासानंतर कोकण रेल्वे सुरू होईल असं म्हटलं जात होतं। सध्या 17 तास झाले तरी देखील अद्याप ठप्प आहे। आता जर आपण बघितलं तर एक अंतिम टप्प्यात काम आलेलं आहे असं आपण म्हणू शकतो। ही मोठ्या प्रमाणातली दरड किंवा जी माती होती ती पूर्णपणे आता हटवली गेलेली आहे आणि अगदी थोडक्याच प्रमाणात काहीसं पाणी शिल्लक आहे। माती जी आहे ती दोन्ही ट्रॅकच्या बाजूला व्यवस्थितपणे त्या ठिकाणी सेटल करणं, कारण की भविष्यात परत प्रॉब्लेम्स येऊ नये पावसाळ्यामध्ये, या खबरदारीनं ती पुन्हा एकदा बाजूला केली जात आहे। त्यानंतर जे अभियंता आहेत त्यांचे प्रमुख असलेले हे या ठिकाणी येतील, पाहणी करतील। त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर अंदाजे किमान या सर्व प्रोसेसला 2 तास जाऊ शकतात आणि 2 तासानंतर अंदाजे आपण म्हणतोय कोकण रेल्वे पुन्हा एकदा सुरळीत होऊ शकते असं आपण म्हणू शकतो। अमोल, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। नमस्कार। मन सुद्धा तुझं। ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन सुद्धा तुझं। होय मन